चला तर बघूया इसकी रेसिपी आहे। मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। तर बघा मी त्यासाठी वांगी घेतलेले आहेत। आता वांग्यांना साईड ठेवूया आणि मसाला सगळा आपण पहिलं भाजून घेऊया। शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि लसूण ते ठेवले बघा। कढाई गॅस चालू करून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊया। बघा शेंगदाणे जरा भाजायला ते त्यातच आपण खोबरं टाकून घेऊया। खोबरं बी असं भाजून घेऊया। लसूण, हिरवी मिरची बी त्यातच भाजून घेऊया। चांगलं भाजायला आले ह्याच्यातच टाकूया आपण तीळ बी, अद्रकचे तुकडे 2, सगळं भाजलंय। कांदा हे भाजले, काढून घेऊया आता ह्याला आपण आणि मिक्सरला लावून घेऊया। आता मसाला थंड होईस्तोवर आपण वांगी कापून घेऊया। हे साईडचं असं काढून घेऊया, असं कडचे कापून घेऊया असं आणि मध्ये असं कापूया। मध्ये कापून घेऊया 4 भाग। बघा असं किडकं नाही अजिबात, मस्त छान आहे बघा। ह्याला पाण्यात टाकून घेऊया म्हणजे काळं पडत नाही ते। असे सगळे वांगी कापून घेते मी। बारीक करून घेतले शेंगदाणं, खोबरं, तीळ। आता एका प्लेटात काढून घेऊया सगळं। प्लेटात काढून घेतले, असं केलं, एकदम बारीक नाही केलं, असं मोठं मोठं जरा ठेवायचं। बघा 1 चमचा नाही लाल तिखट टाकूया, हळदी पावडर 1 चमचा, हिंग थोडंसं, धने पावडर 1 चमचा, मीठ चवीप्रमाणे टाका। कापून घेतलेले 1 कांदा, कापून घेतलेली कोथिंबीर, हाताने याला मिक्स करून घेऊया। थोडंसं तेल ओतूया। आता याला सगळ्यांना हाताने मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स करून घेतले मस्त हाताने। आता अशी वांगी घ्यायची, पाण्यात ठेवले होते बघा काळे ना पडू नये म्हणून। आता ह्याच्यात भरून घेऊया आत पातळ, असं दाबून दाबून आत पातळ भरून घ्या सगळे वांगे। असं दाबून घ्या। बघा किती मस्त भरलं। साईडला ठेवून द्या। सगळी वांगी अशीच भरून घेते मी, अशीच भरून घेऊया। बघा सगळे वांगी भरून घेतले आणि मसाला बी एवढा उरला आहे आपला, बघू शकता। ते लास्ट कामाला येईल आपल्याला। बघा गॅसवर आणि चांगली तापल्या, त्याच्यात ओतूया तेल। तापले त्याच्यात घालूया 1 चमचा मोहरी, चांगली तडतड आलं त्यात घालूया जिरं, कढीपत्ता, हळद, थोडीशी लाल मिरची पावडर। आता ही वांगी सोडून देऊया त्याला। गॅस कमी करा खालनं। 1-2 मिनिट झाकून ठेवूया आपण। 2 मिनिट ठेवलं होतं बघा। जरा हलवून घेऊया। थोडंसं ना वरनं मीठ टाकूया म्हणजे काय वांगी होतात आपले। आणि हलवून घेऊया, मीठ घातले, हलवून घेऊया। आता त्याला उरलं होतं ते ह्याच्यात घालून घेऊया आपण। कोथिंबीर टाकूया आणि हलवून घेऊया। पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं। आता याच्यात गरम पाणी ओतूया, गरम पाणीच ओता, मस्त होतात वांगी। झाकून आणि 5 मिनिटं शिजवून देऊया। बघा मस्त शिजलेत आपली वांगी, शिजायला लागले ते, बघू शकता किती मस्त तरी आले वांग्याला। कसा मसाला आत पातूर बसलाय बघा, मस्त असा दिसत असेल तर मला। मस्त झालेली आपली वांग्याची भाजी। बघा मस्त आपली वांगी शिजलेले आहेत। आपले मसाले बनून तयार आहेत, बघू शकता मस्त झाले ते, मस्त शिजलेत वांगी बी आपली। आणि तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर
पराठे बरोबर खाऊ शकताय, भाताबरोबर बी खाऊ शकताय. एवढी एकदम सुकी बनवलेलं नाही. याच्याबरोबर बघा थोडासा सांबर बी आहे. असं मस्त लागते खायला. आणि नक्की खाऊन बघा आणि कसं वाटलं नक्की व्हिडिओ सांगा. तुम्ही बी करून बघा भाजी. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता उद्या भेटू एक नवीन रेसिपी सोबत.